नमस्कार, फूडी कॉर्नर रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मिसळ पाव. इथे मी मोड आलेली मटकी आणि ओला वाटाणा कुकरला लावते आहे. त्याला 2 शिट्ट्या मीडियम फ्लेमवर होऊ द्यायच्या. 2 शिट्ट्या झाल्या आहेत. आता आपण कुकर उघडून बघूया. मटकी छान शिजली आहे बघा. आता एक कढईमध्ये तेल एका छोट्या पळी तेल टाकून खोबरं थोडं लालसर होईपर्यंत परतायचे. खोबरं लालसर झालंय. इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता त्याच तेलात आपण 4-5 लसूण पाकळ्या, 4-5 आल्याचे तुकडे छोटे छोटे आणि कांदा परतून घेऊया लालसर होईपर्यंत. आणि आपण आता त्यात मोठ्या टोमॅटोचे तुकडे कापून परतून घेऊया. थोडे नरम होईपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचे. कांद्याला छान गोल्डन कलर येऊ द्यायचा आहे आणि मग त्यात टोमॅटो टाकायचा आहे. आता आपण मिक्सरमध्ये खोबरं बारीक करून घेऊया. बघू शकता तुम्ही, अजून थोडं बारीक करावं लागेल आपल्याला. आता झाले बारीक. आपण त्यात कांदा टोमॅटो बारीक करून घेऊया. छान बारीक होईपर्यंत आपल्याला अशी छान पेस्ट होईपर्यंत त्याला बारीक करायचे. ते चेक करते मी. आता त्याच कढईमध्ये आपण 2 पळी तेल टाकून मसाल्याचं वाटलेलं वाटण आपण टाकून परतून घेऊया. आता आपण छानपैकी परतून घेऊया. त्यात थोडा आपण गरम मसाला टाकूया, अर्धा चमचा. 1 चमचा भर कांदा मसाला टाकूया. अर्धा चमचा मिरची पावडर, लाल मिरची पावडर टाकूया आणि परतून घेऊया छानपैकी. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आपल्याला ते. आता इथे आपण टाकतोय मिसळ मसाला. मी सुहानाचा टाकते, तुम्ही कुठल्याही ब्रँडचा वापरू शकता. आता बघा, त्याला छान तेल सुटलेलं आहे. आपण त्यात वाफवलेली मटकी टाकूया आणि 2 मिनटं मिक्स करून घेऊया. आता त्याला थोडंसं वाफवून घ्यावं लागेल आपल्याला, उकळी फुटेपर्यंत 2 मिनटं. इथे मी प्लेट तयार करते आणि एका साईडला पावही गरम करते. बघू शकता कसं तेल सुटलेलं आहे. कलरही छान आलेला आहे आपल्या मिसळला. छान रंग आला आहे.